चला आज आपण बघणार आहोत मंथन परीक्षेतील चाचणी क्रमांक 3 मधील गणितीय घटकावरील प्रश्न. बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला. एका कारखान्यात दररोज 750 मीटर कापड तयार होतो. एका दिवसात किती तयार होतो सांगा? 750. तर जानेवारी महिन्यामध्ये एक दिवस कारखाना बंद होता. म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये दिवस किती येतात रे? 31. त्यातला एक दिवस बंद होता. म्हणजे किती दिवस होते? 30 दिवस. आता मग काय करावं लागेल आपल्याला? 750 या संख्येला काय करावं लागेल? कितीने गुणा लागेल? 30. 30 ने गुणा लागेल. मग काय करा? 3 पाचे 15. 15 5 हातच्याला 1. 3 7 21. 21 आणि 1 22. आणि उरलेले जे 2 शून्य आहे ते ठेवून द्या. म्हणजे उत्तर आलं आपलं 22,500. 22,500 मीटर. पर्याय क्रमांक 2. शाबाश. चला दुसरा प्रश्न बघा. संदीप मध्यनंतर 1:30 वाजता गृहपाठ करायला बसला. म्हणजे कधी बसला तो? दुपारच्या 1:30 वाजता. दुपारच्या 1:30 वाजता तो काय केला? अभ्यास करायला किंवा गृहपाठ करायला बसला. आणि दुपारी 3:30 वाजता गृहपाठ संपवला. 1:30 वाजता बसला आणि 3:30 वाजता गृहपाठ संपला. तर तो त्याने किती वेळा अभ्यास केला बरं? 3:30 ला संपला, 1:30 ला बसला. म्हणजे किती तास तो बसला? त्यानं अभ्यास केला. हे बघा, 3:30 ला बसला की नाही? 3:30 ला उठला अभ्यास करून. मग 3:30 मधून 1:30 तास वजा करा. 3तून 3 गेले 0. 3तून 2 गेले 1. 3तून 1 गेला 2. म्हणजे 2 तास त्यानं काय केलेलं आहे? अभ्यास केलेला आहे. साधा सोपा प्रश्न होता. ओके. पुढचा प्रश्न बघा. दुधाने भरलेल्या भांड्यातील 3/7 भाग दुधाचा वापर चहासाठी केला. एक भांड आहे. त्या भांड्यामधले समजा हे भांड आहे. हे काय केलेले? हे भांड आहे. या भांड्याचे 7 तुकडे केलेले. किती तुकडे केलेले? 7. 7 तुकड्यापैकी 3 भागाचा वापर कशासाठी केलेला आहे त्यांनी? चहा बनवण्यासाठी केला. आणि एक भागाचं दूध काय झालं? सांडलं. म्हणजे त्यांच्याकडे किती भाग राहिले आता? किती? 6 भाग राहिले. बरोबर. तर किती दूध शिल्लक राहिले? पहिले काय करायचे? या दोघांची बेरीज करून घ्या. 4 आली. एकूण भाग किती आहे? 7. 7 भागामधून 4 भाग गेले. किती भाग राहिले मग शिल्लक? 3. म्हणजे पर्याय क्रमांक काय येईल? उत्तर 4. 3/7. ओके. कोणाला काय अडचण आहे या प्रश्नाबद्दल? कोणती क्रिया केली आपण? कोणती क्रिया केली का अवघड? नाही. कारण दोन्ही ठिकाणी काय होतं? छेद सारखा होता म्हणून आपण काय केली? अंशांची बेरीज केली. आणि जी उत्तर आलं ते काय केलं? 7 मधून वजा केलं. चला पुढचा प्रश्न. 9,435 ही संख्या 3,495 अशी लिहिल्यास 9 या अंकाची स्थानिक किंमत कितीने बदलेल? पहिल्या वेळेस 9 ची किंमत किती बेटा? 9 ची स्थानिक 9,000. आणि दुसऱ्या 9 ची किंमत किती आहे? 90. म्हणजे दोघांचा काय करावं लागला आपल्याला? वजाबाकी. मग काय येईल उत्तर? करा बरं. पहिले 9,000 आहे. नंतर किती आहे? 90 आहे. दोघांची काय केली? वजाबाकी केली. 0 0. 10तून 9 गेला 1. हातचा वापस. परत 9. परत हातचा वापस. म्हणजे किती येईल उत्तर? 8,910. पर्याय क्रमांक 2. काय अवघडचा प्रश्न नाही. चला बघा पुढील प्रश्न बघा. 73,073 पर्याय कोणता असेल बरं उत्तर? विचार करा. 1 मिनिट वेळ देतो. सांग. पर्याय क्रमांक 2. नाही. 73 पाहिजे. तेच म्हणजे काय बेटा? 7ची किंमत किती पाहिजे? 70 पाहिजे. इथं 7ची किंमत 7च आहे म्हणून पर्याय क्रमांक येईल का? हे नाही. पर्याय क्रमांक इथे 7,000 दिलेले हे बी येणार नाही. पर्याय क्रमांक 70,000. पर्याय क्रमांक 70. हे 70,000 हे 3,000 किती झाले? 73,000. 73 आणि हे 70. पर्याय क्रमांक 1 येत आहे.
पर्याय क्रमांक एक. याची 7 किंमत आहे 7,000 आहे. आपल्याला किती पाहिजे? 70,000 पाहिजे. साधी गोष्ट. चला पुढील प्रश्न बघा, बोल नका. 31 नंबरचा प्रश्न आहे, लक्ष द्या. खालीलपैकी कोणत्या गटाची संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेली? उतरत्या क्रम लिहिताना आपण काय करतो? मोठी, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, अशा पद्धतीने आपण घेतो. चला आता आपण प्रत्येक संख्येवर काय करू, त्याचा उतरता क्रम आहे की नाही ते आपण बघू. बघा काय दिलेले, 90,075, 92,041, 95,038. मग आहे का हा उतरता क्रम? नाही. तिसरा पर्याय बघा, 92,000 नंतर 90,000 आणि मध्येच 95,000 झालेलं, म्हणजे हा बी पर्याय लिहिल का? नाही. 95,038, 90,075 आणि 92,041 येईल का? हा बी नाही. म्हणून काय येईल? पर्याय क्रमांक 4 हे याला आपलं उत्तर. काय अवघड होतं बेटा? नाही. चला पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. या ठिकाणी आपल्याला पहिले आकृती काय करायची, समजून घ्यायची आहे. एक वाहन म्हणजे काय? 3 वाहन आहे, लक्षात ठेवायचं. आणि त्या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, उत्तर सोडवायची आहे. एक चित्र म्हणजे किती वाहन? 3. एक चित्र म्हणजे किती वाहन? 3. चला या चित्रामध्ये किती वाहन आहे, म्हणजे आपण एकूण संख्या पहिली काय करायची, काढून घ्यायची. एकूण संख्या काय करायची, काढून घ्यायची. किती गाड्या आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 म्हणजे किती गाड्या होतील त्या? एक गाडी म्हणजे किती सांगितले त्यांनी? 3. म्हणजे हे किती झाले? 27. बरोबर, शाबास. दुसरं हे 1 2 3 आहे, म्हणजे किती झाले? 9. शाबास. 1 2 3 4 5 6. 6 म्हणजे सायंत्रिक 18. 1 2 3 4 5 6 7. सात्रिक 21. आता आपण प्रश्न सोडवायला बघू. रिक्षांची संख्या किती आहे? 21. बघा असं काढल्यानंतर काय होतं, आपण पटापट उत्तर काढून लिहू शकतो. 21 ला टिक केला, हे झालं आपलं उत्तर. दुसरा प्रश्न आहे, सायकलची संख्या स्कूटरच्या संख्येपेक्षा किती पट आहे? आता सायकलची संख्या किती आहे? 18. आणि याची किती आहे? स्कूटरची संख्या किती आहे? 9. म्हणजे 9 1 9, 9 2 18. म्हणजे किती आली बेटा? 2 पट. म्हणजेच काय आली? दुप्पट. काय अवघड होता प्रश्न? नाही, प्रत्येकाला कळाला असेल. चला पुढचा प्रश्न घेऊ आपण आता. 90,009 ही संख्या अंकात कसं लिहिणार? पर्याय क्रमांक 2. 90,009. काय अवघड? नाही. आता पुढील प्रश्न बघायचा आपल्याला की या स्टार या 5 अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. बघा 3 ने निशेष भाग जातो तुम्हाला माहिती. मग 3 ची कशासाठी तुम्हाला माहिती की काय करावं लागतं, सगळ्या अंकांची बेरीज करावी लागते. आणि बेरीज केल्यानंतर त्या आलेली जी बेरीज आहे ही 3च्या पाड्यात पाहिजे किंवा त्या संख्येला 3ने भाग गेला पाहिजे. चला आपण एक एक पर्याय ठेवून पाहू. आता पहिले आपण 2 ठेवला. 8 आणि 2 10. 10 आणि 2 12. 12 आणि 3 15. म्हणजे या ठिकाणी 15 येते, 3ने भाग जातोय. कदाचित आपलं उत्तर बरोबर असू शकते, तरी आपण पुढचा पर्याय पाहू. 8 आणि 8 16. 16 आणि 8 24. आपल्याला त्यांनी काय विचारलं, स्टारच्या जागी मोठ्यात मोठा कोणता अंक पाहिजे. म्हणजे आपल्याला हे पण उत्तर येतंय बरोबर, आपल्याला मोठ्यात मोठा अंक पाहिजे. म्हणजे इथे या ठिकाणी उत्तर किती आलेलं आपलं? 27 आलेले. जर आपण या ठिकाणी ठेवलं आणि 27 या संख्येला 3ने भाग जातो. पुढचा अंक 6 ठेवून पहिला आपण. म्हणजे 8 आणि 6 14. 14 आणि 6 20. 20 आणि 3 8 आणि 6 14. 14 आणि 6 20. 20 आणि 3 23. 3च्या पाड्यात येतं का? येतं का? नाही. बरं आता 9 ठेवून पाहू. 8 आणि 9. 9 आणि 8 17. 17 आणि 9 पटकन 26. 26 मध्ये 3 मिळवले 29. मग 3च्या पाड्यात 29 येतात का? नाही. म्हणून आपलं उत्तर ह्या दोघांपैकी राहणार आहे. आता आपल्याला काय विचारलं त्यांनी की मोठ्यात मोठा अंक कोणता? मग काय येईल मोठ्यात मोठा? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 8.
चला पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी पूर्ण समजून घ्या. पीएम काय आहे? त्रिज्या आहे. AB काय आहे? व्यास आहे. DE काय आहे? जीवा आहे. आणि P काय त्या आकृतीचा त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू. बघा आता या ठिकाणी काय म्हणले आपल्याला, वर्तुळासंबंधी चुकीचं विधान विचारलेलं आहे. चुकीचं विधान काय केलेलं आहे? विचारलेलं आहे. P हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे का? हो, म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय पाहू आपण. रेषाखंड PM ही वर्तुळाची त्रिज्या आहे. बघितलं आपण PM काय आहे? वर्तुळाची त्रिज्या आहे. म्हणजे हे पण काय आहे? बरोबर आहे. रेषाखंड AB हा वर्तुळाचा व्यास आहे. AB वर्तुळाचा व्यास आहे, तेही पाहिलं, तेही बरोबर आहे. रेषाखंड D वर्तुळाची त्रिज्या, हिला ही त्रिज्या आहे का रे? नाही. काय ती? व्यास. जीवा आहे. जीवा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर राहणार आहे. चला पुढचा प्रश्न बघा. सोबतच्या आकृतीतील घडणीतून खालीलपैकी कोणत्या पर्यायातील आकृती तयार होते सांगा. बोला लवकर. चला बघा प्रश्न क्रमांक 38 पाहतोय आपण. खालीलपैकी कोणत्या आकृतीची परिमिती सर्वात जास्त आहे? परिमिती म्हणजे काय बेटा? सर्व बाजूंची बेरीज. चला पहिल्या याच्यात पहिल्या एक एक काढून घेऊ आपण. सांग पहिल्या आकृतीची बेरीज किती येते? 5, 10, 15, 20. याची किती आली? 20 आली. 7 आणि 7 14, 14 आणि हे 3 17, 9 9 18, 4 आणि 4 8, 18 आणि 8 किती मग? 18 आणि 8 26, ही झाली 26. त्यानंतर 5 6 5 11, 11 आणि 4 15. म्हणजे कोणत्या आकृतीची आली सर्वात जास्त? क. पर्याय क्रमांक किती? क कुठे? पर्याय क्रमांक 1. लक्षात आलं सर्वांच्या? चला पुढे बघू आपण. पंचवीस ऑक्टोबर 2010 या दिवशी मंगळवार असल्यास 25 ऑक्टोबर लक्षात ठेवा. 25 ऑक्टोबर 2010 लीप वर्ष वगैरे काही नाहीये, साधं वर्ष, त्यामुळे टेन्शन नाही. या दिवशी मंगळवार असल्यास त्याच वर्षी बालदिन कोणत्या वारी येतो? आता बघा बालदिन कधी असतो? कोण सांगतो बरं? बालदिन कधी असतो? 14 नोव्हेंबर. शाबाश. मग आपल्याला पुढील फक्त दिवस मोजायचे. चला 25 ला कोणता वार सांगितलं त्यांनी? मंगळवार. चला 26 ला 26, 27, 28, 29, 30 आणि ऑक्टोबर महिना म्हणून तो किती दिवसाचा असतो? 31 चा. बरोबर. एवढे दिवस लक्षात आले. म्हणजे किती? 31 आणि ते पुढचे 14 हे मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 हे 6 दिवस. ऑक्टोबर महिन्यामधले 6 दिवस आणि नोव्हेंबर महिन्यामधले 14 दिवस. 14 आणि 6 किती झाले? तर 20. 20 ला काय करायचं? 7 ने भागायचं. 7 1 7, 7 2 14, 7 2 14 आणि राहता किती आहे? 6 दिवस राहते. बाकी किती राहते? 6 दिवस बाकी राहते. मग 6 दिवस काय करायचं? पुढे जायचं. मंगळवारचे 6 दिवस पुढे जायचं. पुढे जाण्यापेक्षा काय करायचं? एक दिवस मागे जायचं. म्हणजे वार कोणता येणार? मंगळवारच्या सोमवार. आपल्या त्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? सोमवार. काय अवघड होतं का इथं? आपण शिकलेलं दिनदर्शिका. चला पुढचा प्रश्न बघू आपण. 50,000 मधून किती वजा केले असता 4,569? 40 राहिला का? ठीक आहे. 40वा प्रश्न. सोबतच्या घड्याळाचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. किती मिनिटानंतर 5:45 वाजतील? चला घड्याळात पहिले किती वाजले तेवढं सांगा. 4:30 वाजून 5 मिनिटं म्हणजे 4 वाजून 35 मिनिटं झालेले.
ओके. आता काय म्हटलं त्यांनी आपल्याला, किती मिनिटानंतर 5:45 वाजतील. 5:45 वाजतील म्हणजे किती? 6 म्हणजे किती? 5:45. दोघांची काय करायची? वजाबाकी करायची. 5 5 गेले 0, 4 3 गेले 1, 5 4 गेला 1, म्हणजे किती वेळानंतर? 1 तास 10 मिनिटं. आता इथं तर दिलेलं नाही, इथं सगळे मिनिटांमध्ये दिलेले, म्हणजे किती? 70. 1 तास 10 मिनिटं म्हणजे काय येईल उत्तर? 70 मिनिटं. काय अवघड होतं? नाही. चला बघा पुढील प्रश्न. 50,000 मधून किती वजा केले असता 4,569 बाकी उरेल? मग काय करायचं? सरळ सरळ 50,000 लिहून टाका. 50,000 लिहिले आपण. त्यानंतर जी बाकी आली ती वजा करून टाका. 4,569 ही संख्या वजा करून टाकायचं, म्हणजे जे उरलं ते आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. 10 मधून 9 गेले 1, हातचा वापस. 10 मधून 7 गेले 3, हातचा वापस. 10 मधून 6 गेले 4, 10 मधून हातचा वापस केला. 10 मधून 5 गेले 5, आणि 5 मधून हातचा वापस 1 गेला. 45,431. म्हणजे पर्याय क्रमांक काय आलं उत्तर? 4. पर्याय क्रमांक 4 हे आपलं प्रश्नाचं उत्तर आलं. काय अवघड होतं इथं? नाही, साधी वजाबाकी होती. चला पुढील प्रश्न बघा. रोहनच्या घरी दररोज 1.25 लिटर दूध. 1.25 लिटर दूध म्हणजे किती? 1 लिटर 250 मिली. 250 मिली जात. तर 5 आठवड्यात किती लिटर दूध विकत घेतले जाईल? बरोबर. एका आठवड्यात दिवस किती असतात? 7. मग 5 आठवड्याचे दिवस किती झाले? 7 5 35. 35 दिवस झाले. त्या 35 न काय करायचं? याला गुणून टाका. काय करा? गुणून टाका. चला 5 0 0. पॉइंट आपण नंतर देऊ. 5 0 0. 0 0 हातच्याले काहीच नाही ना. 5 5 25. 25 5 हातच्याला 2. 5 2 10. 10 2 12. 12 2 हातच्याला 1. 5 1 5. 5 आणि हातच्याचे किती होते? 1. 1 होतं ना. म्हणजे किती झाले? 6. 0. या 3 गुणाच्या अगोदर 0 देऊन टाका. 3 0 0. 3 5 15. 15 5 हातच्याला 1. 3 2 6. 6 आणि 1 7. 3 1 3. सगळ्यांची काय करा? बेरीज करा. 0 5 7 13 हातच्याला 1. 3 आणि 1 4. म्हणजे 43.750. 43.750. कोणतं आलं? पर्याय क्रमांक 2. हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. काय अवघड होतं या ठिकाणी? अवघड होतं काही नाही ना. चला बघा. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 43. 11/24, 13/24, 7/24, 15/24, 9/24. म्हणजे तुम्ही जर विचार केला की प्रत्येक ठिकाणी जो छेद आहे तो छेद काय? सारखा आहे. छेद सारखा असला म्हणजे आपल्याला कोणता अंश मोठा आहे कोणता लहान आहे तो आपण एका निश्चित अंक पाहून सांगू शकतो. या अपूर्णांकात सर्वात लहान, मग सर्वात लहान कोणता आहे? 7/24 हा सर्वात लहान झाला. आता पुढे काय म्हटलेले? व सर्वात मोठ्या अपूर्णांकाची, सर्वात मोठा कोणता आहे? 15/24. दोघांची काय सांगितली आपल्याला? बेरीज सांगितलेली आहे. 24 24 छेद सारखा आहे म्हणून 24 काय करायचा? एकदाच लिहायचा आणि अंशांची बेरीज करा. 7 आणि 15. 15 आणि 7 22. 15 7 22. 22/24 पर्याय कुठे बघा? आहे का? हो. झालं आपलं उत्तर. काय अवघड होतं या ठिकाणी? प्रश्न नीट वाचला उत्तर भेटत. चला पुढील प्रश्न बघू आपण. एकोणऐंशी या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे उत्तर 7,900 येईल? सोपं. 100. कोणते बघा? 7,900 ला जर आपण 79 ला जर आपण 100 न गुणलं
म्हणजेच काय 79 एक 79 लिहून टाकायची आणि त्याच्यावर हे 2 शून्य ठेवून द्यायचे म्हणजे उत्तर येतं आपला पर्याय क्रमांक 1 100. चला पुढील बघा, खाली दिलेल्या आकृत्यापैकी समभुज त्रिकोणाची आकृती कोणती? समभुज म्हणजे सारखेच बाजू असलेला कोणता त्रिकोण दिसतोय तुम्हाला? कोणता दिसतोय सांग ना? पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी हे या तिन्ही बाजू काय सारख्या आहे. इथं ही आकृती पाहिली आपण, ही बाजू वेगळी दिसते, ही बाजू वेगळी दिसते, ही बाजू दिसते, म्हणजे समभुज आहे का ती? समभुज म्हणजे काय? तिन्ही बाजू सारख्या. या ठिकाणी नाही, या ठिकाणी नाही, म्हणून पर्याय क्रमांक आपलं 3 उत्तर येणार. चला पुढील प्रश्न पहा. प्रत्येकी 5 मीटर लांबीच्या दोरीचे 5 मीटर लांबीचे दोरीचे 3 व 2.5 मीटर लांबीच्या दोरीचे 6 तुकडे एकमेकांना जोडून एक लांब दोर तयार केला तर त्या दोराची लांबी आपल्याला काढायची आहे. बघा 5 मीटर लांबी दोरीचे किती होतील? 3 तुकडे म्हटलेले म्हणजे 5 10 15. 5 10 15. 5 मीटरचे किती झाले? 15 झाले. 15 मीटर झाले. आता 2.5 मीटरचे किती वेळ सांगितले आपल्याला तुकडे? 6. मग 2.5 गुणिले 6 बोला 25 सक. 2.5 म्हणजे काय? 25 पकडून घ्या. 25 सक बोला. 25 सक 150. 150 म्हणजेच काय? वरचे सोडून द्या म्हणजे किती आले? 15. दोघांची बेरीज केली किती आले बडा? पटकन सांगा. अरे किती आली बेरीज? 15 15 30. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं. काय अवघड वाटलं का काही? नाही. सुनीलकडे 1 रुपया 2 रुपये व 5 रुपयाचे समान नाणे असून एकूण त्याच्याकडे 80 रुपये आहेत, तर सुनील जवळ एकूण किती नाणी आहेत सांगायचंय. हा प्रश्न आपला झालेला आहे, तरी सांगू शकता तुम्ही. विचार करा आणि मग सांगा. बोला काय करायचं? अशा वेळेस काय करायचं? पर्यायावरून जायचं. आपल्याला काय करायचं? एक एक अंक घ्यायचा आणि पर्यायाचा विचार करायचा. 1 रुपयाचे आपण 10 पकडले, किती रुपये झाले रे? 10 रुपये. 2 रुपयाचे 10 नाणे पकडले, किती रुपये झाले? 20. 5 रुपयाचे 10 नाणे पकडले म्हणजे किती रुपये झाले? 5 10 50. आपल्याला किती रुपये पाहिजे? 80. सगळ्यांची बेरीज करा, होते का 80 पाहू आपण. झाले का 80? म्हणजे आपला प्रश्न क्रमांक काय असणार आहे? उत्तर पर्याय क्रमांक 1 10. काय अवघड होते या ठिकाणी? नाही ना? यानंतर पुढील बघा, यानंतर बघूया आपण प्रश्न क्रमांक 48. दिलेले या अपूर्णांकाचे वाचन कसं करायचं सांग. 8.5 बरोबर. पर्याय क्रमांक 2. चला ही आकृती दिसते तुम्हाला. या आकृतीमध्ये आपल्याला विचारलेले की एकूण चौकोन किती? आपण प्रत्यक्ष चौकोन मोजून पाहूया. प्रत्यक्ष आपण काय करू? चौकोन मोजून पाहू. बघा लक्षात घ्या. एक हा झाला एक पहिला, हा झाला एक दुसरा, म्हणजे आता किती झाले? 2. लक्षात ठेवा. आपण याला पुसून टाकू. आता हा एक पूर्ण, हा पूर्ण 1 किती झाले? 3 झाले. लक्षात आलं? परत 1 2 3 4 हा एक चौकोन बरोबर. त्यानंतर 1 2 3 4 हा एक किती झाले? 2 आणि 1 3 1 5. परत 1 2 3 4 किती झाले? 6. अजून कोणतं सापडतंय का बघा. त्यानंतर 1 2 3 आणि 4 हा एक पूर्ण एक चौकोन, म्हणजे एकूण चौकोन किती झाले? 7. पर्याय क्रमांक 1. काय अवघड या ठिकाणी? फक्त नजर तुमची काय पाहिजे? व्यवस्थित पाहिजे आणि करून पाहायचं. चला पुढील प्रश्न बघा. एका आयताकृती घराची लांबी 30 मीटर असून रुंदी 22 मीटर आहे. आयताचं क्षेत्रफळ तुम्हाला माहिती आहे. काय क्षेत्रफळ आहे? लांबी गुणेला रुंदी. काय क्षेत्रफळ आहे? लांबी गुणेला रुंदी. म्हणजे या आयताकृती म्हणलं की आयत काढून घ्यायचा आणि त्याचा गुणाकार करायचा. 30 गुणेला 22. पहिले करून पाहू आपण. 30 गुणेला 22. 22 त्रिक 66. 22 त्रिक 66 आणि हा शून्य ठेवून द्या.
666 हे काय झालं, त्या घराचं काय झालं, क्षेत्रफळ झालं. आता पुढील काय म्हटले, तर त्या घरात 1 मीटर लांबी व 1 मीटर रुंदी असलेल्या किती फरशा बसतील. मग याचं क्षेत्रफळ काढा. 1 गुणिले 1 किती आलं, एका 1 म्हणजे जे क्षेत्रफळ आलं त्या क्षेत्रफळाला काय करायचंय, आपल्याला एकानं भागायचं आहे. म्हणून एका सह 6, एका सह 6, 1 0 0 म्हणजे आपलं उत्तर आलं 660. म्हणजे त्या घरामध्ये एकूण 660 काय लागणार आहेत, फरशा लागणार आहे. कळलं असेल तुम्हाला, काय अवघड होतं या ठिकाणी नाही. पुढं प्रश्न क्रमांक 51 बघा. या ठिकाणी दिलेले 8/4 अधिक 2 गुणिले 8 वजा 8 बरोबर किती. ओके, तर आपल्याला काय करावं लागेल, कसं सोडवावं लागेल. पहिले आपण कंचे भागू बेव तुम्हाला माहितीये, त्या पद्धतीने आपण कंस इथं नाहीये, आपण भागाकाराची क्रिया पहिले करू. 4 ने 8 ला भागितलं किती आलं उत्तर, 2. 4 दुनी 8 म्हणजे उत्तर आलं 2. अधिक 8 दुनी 16 बरोबर, आणि वजा 8 म्हटलेले. मग 16 आणि 2 किती झाले, 18. 16 आणि 2 किती झाले, 18. 18 मधून हे 8 गेले, किती राहिलं उत्तर 10. पर्याय क्रमांक किती आलं, 4. काय अवघड होतं या ठिकाणी नाही. पुढील प्रश्न बघू आपण. पुढील प्रश्न बघू. चला यानंतर बघूया आपण प्रश्न क्रमांक 52. या ठिकाणी काय करायचंय, वजाबाकी सांगितलेली, आपण वजाबाकी करून पाहू. 15 मधून 9 गेले, किती राहतात बेटा, 6 बरोबर आहे. घेतलेला हातचा वापस केला, घेतलेला हातचा काय केला आपण, वापस केला. 15 मधून 9 गेले, उरले 6, हातचा वापस केला. मग अशी संख्या शोधा पर्यायापैकी की त्यातून ती ठेवली असता उत्तर काय येणार आहे, 2 येणार आहे. पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी जर आपण 6 ठेवले, 6 मधून 4 गेले 2 म्हणजे आपलं उत्तर काय ते बरोबर येत आहे. पुढे जर आपण केला, इथं परत 6 ठेवून पाहू, या ठिकाणी सुद्धा परत 6 ठेवून पाहू. 8तून 6 गेले 2, उत्तर ते येते. परत इथं 6 ठेवून पाहिले, 6तून 4 गेले 2, हेही उत्तर बरोबर येते. म्हणून पर्याय क्रमांक 6 आपलं फिक्स उत्तर असणार आहे. चला यानंतर प्रश्न क्रमांक 53 बघूया. काय म्हटलं त्यांनी, 56,799 अधिक 34,312 बरोबर किती. आपल्याला डायरेक्ट उत्तर न पाहिजे, आपल्याला उत्तर सोडून पाहिजे. 9 आणि 2, 9 2 11, 11शी 1 हातच्याला 1, 1 आणि हा 2, 1 आणि 1 2 झाले, 2 आणि हे 9, 11, 11शी 1 हातच्याला 1, 1 आणि हा 3 4, 4 आणि 7 11, 11शी 1 हातच्याला 1, 1 आणि हे 4 5, 5 आणि 6 11 हातच्याला 1, 3 आणि 1 4, 4 आणि हे 5 9. म्हणून उत्तर आपलं 91,111. पर्याय क्रमांक किती आहे सांगा, पर्याय क्रमांक 4. ओके, प्रत्येक प्रश्न काय करायचा, सोडून पाहायचा. प्रत्येक प्रश्न काय करायचा, सोडून पाहायचा. चला प्रश्न क्रमांक 54 बघा. प्रश्न क्रमांक 54. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, विनायक जवळ क्ष रुपये आहेत, माहित नाही त्याच्याकडं, त्याच्या वडिलांनी त्याला 50,000 दिले असेल किंवा 10,000 दिले असेल, कोणी एक, आपल्याला ठराविक रक्कम माहित नाही, त्याच्याकडे पैसे दिले की भाऊ जा, आणि त्यांनी काय सांगितलं, बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्याने 17,750 रुपयाचा काय केलं, एक संगणक म्हणजे काय, कॉम्प्युटर खरेदी केला. तर विनायक जवळ किती पैसे शिल्लक राहिले. काय येईल बरं उत्तर, पर्यायापैकी 17,750 क्ष येईल का, नाही. त्याच्याकडे काहीतरी पैसे दिले पप्पांना, त्याच्या वडिलांना, मग काय येणार आहे, क्ष अधिक 1750 राहील का, म्हणजे त्याच्या पप्पांना त्याला 50,000 दिले समजा, आणि 17,750 त्यानं संगणक आणलं, तरी बी त्याच्याकडे दोन्ही मिळून पैसे राहतील का, नाही. म्हणून पुढे हा अभिप्राय काय होतो, चुकीचा आहे. समजा त्याच्या वडिलांनी त्याकडे 50,000 दिले
आणि त्यातले त्यानं तेवढं कॉम्प्युटरसाठी खर्च केले, याचं जे उत्तर येणार ते त्याच्याकडे काय राहणार आहे, शिल्लक राहणार आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील मूळ संख्यांची संख्या सर्वात जास्त आहे ते सांगायचे. आपण एक एक पाहू. 31 ते 40 मधल्या मूळ संख्या कोण सांगणार? पहिले 31 बोला. 33 नाही, 33 संयुक्त संख्या आहे. 37 म्हणजे किती या ठिकाणी 2 आहेत. 71 ते 80 मध्ये 71, 73 आणि 79 अशा 3 आहेत. 2 ते 10 मध्ये 2, 3, 5, 7 असे 4 आहेत. 51 ते 60 मध्ये 53 आणि 59 अशा 2च आहेत. मग आपल्याला काय विचारलं त्यांनी, सर्वात जास्त कोणत्या गटातले आहे? तर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. चला बघा पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या 2 समसंख्यांची बेरीज बरोबर आहे? कोणत्या पर्यायांची बेरीज सांगायची बरोबर आहे? आपण एक एक सोडून बघू. आपण काय करू, एक एक सोडून बघू. 7250 आहे. 7250 मध्ये मी 750 मिळवले तर उत्तर किती यायला पाहिजे? 8000 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? 8000. येतंय का उत्तर? नाही. म्हणजे हा पर्याय काय चुकीचा आहे. 4225 मध्ये 425 टाकले आज तर उत्तर 4650 यायला पाहिजे. आपण करून पाहू. 5 आणि 5 10, 10 0 8. चला 1 2 आणि हे 2 4, 4 आणि 1 5 बरोबर. हे बी येते. त्यानंतर 2 आणि हे 4 किती झाले 6 म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर येते. त्यानंतर अजून 2 विचारलेले नाही बरोबर आहे. 4 आणि हे किती झाले, हे चुकणार आहे. 4 आणि 5.5 किती झाले 9500. 9500 आणि 3500 500 ज्या टाकले की झाले 10, 10 आणि 3 13. हे पण पर्याय काय येणार आहे, बरोबर येणार आहे. बरोबर. आपलं 2 विचारलं, 2चं आपण सांगितलं. ओके. उत्तर काय म्हटलं त्याने, खालीपैकी कोणत्या 2 समसंख्यांची बरोबर आहे ते सांगायचंय. पण या ठिकाणी त्यांनी पर्याय देताना काय झालेलं माझ्या मते चुकलेलं आहे, कारण पर्याय दिलेला नाही. ओके. चला आता पुढचा प्रश्न बघा. 57 891 भागिले 11 केलं तर उत्तर किती येईल, हा प्रश्न आपल्याला आहे. 891. मग 891 लिहून टाका. त्याला कितीने भागायचंय बेटा? कितीने भागायचंय? 11. चला भागा. 11 1 11, 11 8 88. म्हणजे 89 मधून 88 गेले किती राहिले? 1. म्हणजे एकावर 1 किती झाले? 11. 11 1 11 म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 81. पर्याय क्रमांक 3. चला पुढे बघा. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अपूर्णांकांचा चढता क्रम चुकीचा आहे? काय विचारलं त्यांनी? चढता क्रम चुकीचा आहे. चढता क्रम पाहिजे पण मग चुकलेला पाहिजे. पहा आणि मग सांगा. पर्याय क्रमांक 3. चढता क्रम म्हणजे लहानाकडून मोठा पाहिजे. इथं दिलेलं सगळ्यात पहिले मोठे आले म्हणजे तो चढता क्रम नाही, तो उतरता क्रम आला म्हणून नाही ना ग. हा पहिले 19 आलं, नंतर 11 आलं. 11 मध्येच कसं काय येईल, म्हणून बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 तुझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. चला पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 59. खालील आकृतिबंधाचे निरीक्षण करा व दिलेल्या पर्यायातील कोणत्या अक्षर समूह सारखा तो आकृतिबंध आहे ते सांगा. या ठिकाणी काय करायचं, काईल वर उत्तर सांग. शाबाश. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे.